मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, आम्हाला कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची माहिती। अद्याप युतीबाबत कुणाशी चर्चा नाही, त्यामुळे मुंबईत सर्व जागांवर लढण्यासाठी आमची तयारी सुरू, संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। स्वबळावर लढण्याची अनेक कार्यकर्त्यांची मागणी, पण महायुती महत्त्वाची असल्याचं सांगितलं। मात्र ज्या ठिकाणी युती होऊ शकत नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीत होतील, बावनकुळेंचं विधान। आगामी निवडणुकांतील युतीबाबत समीर भुजबळ आणि गिरीश महाजनांमध्ये चर्चा। नाशिकमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार का, याकडे लक्ष। मतदार याद्यांमधील सर्वात मोठा घोटाळा आशिष शेलारांच्या मतदारसंघात। दुबार मतदारांमध्ये सर्वाधिक परप्रांतीय लोक, मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप। आशिष शेलारांना दोष देण्यापेक्षा वरळीत लक्ष द्या, मतदार याद्यांवरील टीकेनंतर नवनाथ बन यांची संदीप देशपांडेंना उत्तर। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगेंच्या अध्यक्षतेखालील समिती आज पुण्यात येण्याची शक्यता। 42 कोटींचं मुद्रांक शुल्क आकारलं जाणार, मात्र कंपनीचं भांडवल 1 लाख असताना 42 कोटी कोण भरणार, असा सवाल उपस्थित। अजित पवारांना कोण टार्गेट करतंय ते त्यांनी तपासावं, त्यांच्या मुलावर आरोप करणारे अजित पवारांच्या जवळचे गुलाबराव पाटलांचा मोठा दावा। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात कठोर कारवाई करावी, पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। संजय राऊतांच्या प्रकृतीत सुधारणा, आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीत गंभीर बिघाड झाल्यानं संजय राऊतांचा 2 महिने सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा निर्णय। मशीनमधून मतचोरी करतात, निवडणुकीत ईव्हीएमचा घोळ नसला पाहिजे, सगळे नालायक, आयुक्तांना गड्डी मिळाली असेल, बच्चू कडूंचं विधान। वात्रट बोलण्यात प्रसिद्धी मिळते असा काही नेत्यांचा समज, बच्चू कडूंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, शरद पवार आणि फडणवीसांमध्ये कालही 2 वेळा फोनवरून संवाद। एमसीए कार्यकारिणी निवडणुकीवरून घडामोडींना वेग। वर्षा निवासस्थान परिसरात महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन, फडणवीसांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। संतोष देशमुख नंतर तुझाच नंबर होता, दम असेल तर परळीतील जगमित्र कार्यालयात ये, जरांगेंचे सहकारी गंगाधर काळकुटेंना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी। आज शिरूर कासार तालुका बंदची हाक, जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांसह सुपारी देणाऱ्यांना अटक करण्याची मागणी। अमोल मिटकरींसह रुपाली ठोंबरे पाटलांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी, राष्ट्रवादीकडून हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे आणि सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नियुक्ती। भाजप आणि संघाची संयुक्त बैठक, अजेंड्याचे विषय प्राधान्याने सोडवा, विकास कामं जनतेपर्यंत पोहोचवा, हिंदुत्वाचा मुद्दाही अधोरेखित करा, पदाधिकाऱ्यांना निर्देश। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात। 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार, 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। मुस्लिम आणि ख्रिश्चन संघात सामील होऊ शकतात, मात्र त्यांनी त्यांचं वेगळेपण दूर ठेवलं पाहिजे, मोहन भागवतांचं विधान। तर भागवतांचं आता कुणीही ऐकत नाही, हर्षवर्धन सपकाळांचा टोला।